पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपींना मदत करणाऱ्या इतर आरोपींना देखील मदत करण्यात आली आहे किंवा त्यांना अटक करण्यात आलेली आहे। मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर त्यांचे पुतणे राज निलेश काळोखे यांनी खोपोली पोलिसात फिर्याद दिली होती आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 24 तासांच्या आत फिर्यादीतील आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली होती। आरोपींनी मोबाईल फोन बंद केल्यानं आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं। आरोपी हे मुंबईच्या दिशेनं आणि इतर ठिकाणी पळून गेल्याचं तपासात उघडकीस आलं होतं। आणि आता पुढची बातमी। रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली त्या घटनेचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय। भर रस्त्यात पाठलाग करून धारदार शस्त्रांनी तब्बल 24 ते 27 वार करत मंगेश काळोखे यांना संपवण्यात आलं। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। मुलाला सुरक्षितपणे शाळेत सोडून ते घरी परतत असतानाच दबा धरून बसलेल्या काही अज्ञात व्यक्ती